सुंदर झाला। भर उन्हातून सगळ्या सभा होत्या तरी पण अतिशय चांगला दौरा झालेला आहे आणि त्यामुळे अतिशय उत्तम वातावरण आहे। मी आपल्याला विश्वास देतोय की ही आघाडी आता केवळ या लोकसभेसाठी नाही, ही आघाडी आता केवळ लोकसभा निवडणुकीसाठी नाही तर यापुढच्या सगळ्या निवडणुका, लोकसभा झाल्यानंतर येणारी विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, अगदी ग्रामपंचायत सुद्धा इंडिया आघाडी म्हणून निर्णयाचा निर्णय आपण घेतलेला, निर्धार आपण केला। यापुढे आपण सगळ्याच निवडणुका या इंडिया आघाडी म्हणून लढणार आहोत आणि आपली एकजूट राष्ट्र वाचवण्याकरता, देश वाचवण्याकरता, या देशाची लोकशाही संकटात आली आहे ती लोकशाही वाचवण्याकरता, या देशाचं संविधान संकटात आले ते संविधान वाचवण्याकरता ही इंडिया आघाडीची भक्कम एकजूट आपण या ठिकाणी करणार आहोत। आणि आणखीन एक घोषणा करतोय, विश्वास ठेवा, या देशाचे पुढचे पंतप्रधान राहुल गांधी या देशाचे पंतप्रधान झाल्याशिवाय, कारण आज इंडिया आघाडीतला सगळ्यात मोठा पक्ष, राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष हा काँग्रेस आहे। आम्ही सगळे राज्य स्तरावरचे आहेत, आम्हाला मर्यादा आहे, आम्हाला मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही, पण राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष हा काँग्रेस आहे आणि त्यामुळे भविष्यात राहुल गांधी हे निश्चित या देशाचे पंतप्रधान होतील असं चित्र आहे। आणि मग त्यानंतर इंडिया आघाडी म्हणून जे जे प्रश्न आज आपण हातामध्ये घेतले आहेत, ज्या ज्या अपेक्षा तुम्ही बाळगलेल्या आहेत, मी प्रत्येक जाती धर्माला या ठिकाणी हा विश्वास देतोय की ज्या अपेक्षा तुम्ही बाळगलेल्या आहेत या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पुढचा खासदार म्हणून निश्चितपणे आनंद गीते स्वीकारायला तयार आहे। हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी सर्व मतदारांना मी देतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।